अरबी समुद्रात मध्यरात्री अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटकच्या मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला। कर्नाटकचे मच्छीमार महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये मध्यरात्री एलईडी लाईट वापरून अवैधरित्या मासेमारी करत होते। याची कुणकुण रत्नागिरी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना लागताच अधिकारी कारवाईसाठी गेले। यावेळी कर्नाटकच्या मच्छीमारांनी अधिकाऱ्यांवरती हल्ला चढवला। त्यावेळी मदतीसाठी अधिकाऱ्यांनी संपर्क केला। त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तातडीने स्थानिक मच्छीमारांना पाठवलं। अधिकाऱ्यांना वेळीच मदत मिळाल्याने काही मच्छीमारांना ताब्यात घेण्यात यश मिळालं। या कारवाईमध्ये अधिरा या नौकेसह 7 मच्छीमारांना ताब्यात घेण्यात आले। मर्डर आहे म्हणून या अशा पद्धतीचं किनारपट्टीवर वातावरण आम्ही लोक तयार करणार की आमच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कुठले बाहेरचे लोक, बाहेरचे ट्रॉलर, बोटी येऊन नियम तोडण्याची हिम्मत पण करू शकणार नाही। त्यांचे पाय कापतील, हात कापतील, अशा पद्धतीचं वातावरण आमच्या इथे तयार होईल। शेवटचा एक बाब आहे, गस्ती नौका संदर्भात पण आमच्या डिपार्टमेंटनी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे ठरवलेले आहेत। आत्ताच्या काळात 720 याच्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त 5 गस्ती नौका आहेत। मागणी पण फक्त 9ची होती, मी ते वाढवायला लावलेली आहे। त्याचबरोबर गस्ती नौका पण आता जशा वूडच्या आहेत, मागणी म्हणजे आता ऑर्डर फायबरचं झालेलं ते थांबून मी स्टीलच्या करायला लावलेलं आहे। कारण की समोरून येणारे जे ट्रॉलर असतात त्या महागड्या असतात, त्या स्टीलच्या असतात आणि आम्ही फायबरच्या घेऊन काय करणार? म्हणजे समोर AK-47 आणि आमच्या हातात पिस्तूल, अशा गोष्टी चालणार नाही। म्हणून आम्ही गस्ती नौका पण ज्या मागवणार आहोत त्या स्टीलच्या मागून, जेणेकरून आमचं म्हणजे जे काही कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पण त्याच पद्धतीच्या साधन समृद्धी आणि आमच्याकडे पण त्याच पद्धतीचे इक्विपमेंट असले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।